अशोक खरात नंतर मनोहर मामा भोसले सध्या राज्यात प्रचंड चर्चेत आहे। पण तुम्हाला माहीत आहे का की या मनोहर भोसलेला शिक्षक बनायचं होतं, पण शिक्षक बनण्याऐवजी तो बाबा बनला आणि लोकांमध्ये मामा नावाने फेमस झाला आणि स्वतःला थेट संत बाळू मामांचा अवतार सांगू लागला। नक्की कसा झाला तो मामा सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। इंदापूरच्या लासुर्णे गावचा हा मनोहर भोसले सुरुवातीला डी.एड करून शिक्षक बनू पाहत होता, पण 2 वेळा परीक्षेत नापास झाल्यावर त्याचं नशीब फिरलं। असं म्हटलं जातं की तो काही काळ बंगालमध्ये जाऊन जादूटोणा शिकून आला। त्यानंतर त्याने लोकांचा अचूक भूतकाळ सांगायला सुरुवात केली आणि बघता बघता तो सद्गुरू मनोहर मामा झाला। त्याच्या वाढदिवसाला 90हून अधिक आमदार उपस्थित राहतात, इतकी त्याची पॉवर वाढली। मंत्री, आमदार, खासदार ते अनेक दिग्गजांसोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले आहेत। पण आता सोलापूरच्या एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा एकदा पोलीस कोठडीची हवा खावी लागत आहे। जादूटोणा, खंडणी आणि अत्याचारासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या या मामाचा हा हायफाय प्रवास आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। भोंदूगिरीच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।